नुकतीच वसई विरारमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती पार पडली. या अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये वसई विरार महानगरपालिकेचे सफाई कामगार हे तत्परतेने आपलं काम करत होते आणि अशा वेळेस खंबीरपणे उभं राहून आपलं काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा सन्मान भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी केलेला आहे. प्रभाग क्रमांक 5च्या नगरसेविका संजना गणेश भायदे तसंच त्यांचे पती गणेश भायदे जे भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांनी एकत्रित येऊन सफाई कर्मचारी तसंच स्मशानभूमीमध्ये काम करणारे कर्मचारी कामगार यांचा सन्मान करत त्यांना भेटवस्तू वाटप केल्या आहेत. यावेळेस त्यांना त्यांचा सन्मान करत त्यांच्या कामासाठी त्यांनी आभार मानले. कारण अतिवृष्टीच्या काळामध्ये जेव्हा नागरिकांपर्यंत कोणतीही सुखसुविधा पोहोचत नव्हती, त्याचबरोबर अस्वच्छता सर्वत्र पसरलेली होती, रस्त्यांवर घाण होती, ते काढण्याचं काम या सफाई कर्मचाऱ्यांनी केलं होतं. त्याचबरोबर पाऊस ओसरल्यानंतर देखील जी परिस्थिती झाली होती ते संपूर्ण परिस्थिती ही दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्यानंतर ते सुरळीत करण्यासाठी देखील कर्मचाऱ्यांनी नागरिकांना मदत केली. यासाठी त्यांचे आभार मानत त्यांना काही भेटवस्तू देऊन त्यांच्या वेळेस सन्मान करण्यात आले. यापूर्वी देखील संजना भायदे तसंच गणेश भायदे यांनी एकत्रित येऊन विविध उपक्रम राबवलेले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देखील त्यांनी वया वाटपसारखा अनोखा उपक्रम देखील राबवलेला आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळात देखील असे उपक्रम राबवून अशा सफाई कर्मचाऱ्यांचे आणि आपल्या रस्त्यावर काम करणाऱ्या योद्ध्यांचे ते नक्कीच सन्मान करतील असं देखील आश्वासन त्यांनी दिलंय. जाणून घेऊया यावर गणेश भायदे आणि संजना भायदे यांचं काय म्हणणं आहे. सांगाल? सर्वप्रथम मी हे सांगेन की आज आपले बांधव यांचा आधी एक छोटेखानी सत्कार पीठ आम्ही आपल्या भाजपा कार्यालयात ठेवलंय भारतीय जनता पार्टीच्या वतीने. मॅडम, मी बघतोय गेली कित्येक वर्ष हे कामगार आपले असंघटित कामगार आहेत, कंत्राटी कामगार आहेत आणि त्यांची सेवा ही 24 तास अत्यंत आता आपण पाहिलं असेल पावसाळा असो किंवा याच्या आधी सुद्धा काही असेल कुठे कसा पडला काय असेल एक फोन केला तर ताबडतोब घेऊन ते प्रभाग स्वच्छ करतात. त्यांचा ते पण माणूस आहे, ते एक माणूस आहेत. आणि आता तर पावसाळ्यात मी बघितलंय स्वतः मी त्यांच्याकडून उभं राहून काम करून घेतलंय सर्वांकडनं. म्हणजे त्यांनी कधी विचार केला पावसाळ्यामध्ये की हात घालू गटरामध्ये नको घालू, पण त्यांनी सगळं ते कसा काढून लोकांची सेवा जी केली आहे त्यासाठी आम्हाला असं वाटलं की नाही एक माणुसकी म्हणून आपण त्यांचा एक सत्कार केला पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे. सत्कार पण सन्मान केला पाहिजे. त्या शेवटी माणूस आहेत आणि अतिशय म्हणजे जेव्हा आपत्कालीन परिस्थिती होती त्या सर्वांनी उभं राहून पावसात भिजून त्यांनी काम केलंय. तर असं माणूस म्हणून मला असं वाटलं कुठेतरी की आम्ही यांचं काहीतरी आम्हाला त्यांचं होतं ना आपल्याला रोडून फेडलं पाहिजे. शेवटी ते पण माणूसच आहेत, कामगार आहेत. त्यामुळे जे मला शक्य झालं आम्हाला ते आम्ही आमच्या वतीनं त्यांना फुलं गोळे पाकले म्हणून आज आम्ही त्यांना इथं बोलवलं, त्यांचा सन्मान केलाय. आणि मित्रांनो, तुम्हाला विनंती करतोय स्वतःची काळजी घ्या काम करत असताना. कारण जेव्हा काम करत असताना बघतो मी कधी त्यांना ग्लोव्ह नसतात, कधी त्यांचा मास्क नसतो, कधी पायात गंबूट नसतात. तरी त्यांना कॉन्ट्रॅक्टरशी बोललो मी की या सगळ्या गोष्टी त्यांना पुरवायच्यात आणि त्यांना नाही तुम्हाला वस्तू भेटल्या तर आम्हाला तुम्ही कळवा, आम्ही आमच्यावर पण प्रोव्हाइड करून देऊ त्या गोष्टी. कारण तुम्ही स्वतःची पहिली काळजी घ्या. तुम्ही आहात म्हणून आज परिसर स्वच्छ आहे. कोणकोणत्या विभागाच्या कामगारांचा तुम्ही सन्मान केलाय यावेळेस? मॅडम, मी विभाग असं नाही बघितलं मी जे स्वच्छता कर्मचारी करतात. आज मला वाटतं ही संख्या खूप कमी आहे, म्हणजे 20-25 असतील. पण अजून मला मी ते जे कामगार असतील त्यांना सर्वांना संबोधित बोलायचा प्रयत्न केलाय, ते प्रचारण केलंय. पण आज जे शक्य झालं जेवढे होते ते आले. काही लोक सुट्ट्या आहेत, काही महिला त्यांच्या सुट्ट्या, त्यांना कोणाला बरं नाहीये, त्यांचं पण आम्ही ते करणार आहेत, सन्मान त्यांचं करणारच आहेत. आणि सध्या आता आम्ही जेवढे उपलब्ध आहेत त्यांचा आम्ही सन्मान केलाय आणि बाकीच्यांचा पण आम्ही सन्मान करणारच आहोत. मॅडम, तुम्हाला विचारेन, महिला कामगारांना शौचालय मिळत नाही आणि बऱ्याच सुविधा मिळत नाहीत काम करत असताना, तर कशा प्रयत्न कराल आता या ठिकाणी? तुम्ही पालिकेत आता बसलेल्या आहात तर काय सांगाल? मी नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणार आहे. कारण या महिला खूप दूरवरून येतात, खेडपाड्यातून येतात, सतपाड्याहून, नारंगी, सफाळे अशा लांबून गावावरून इथे कामासाठी सकाळी 5 वाजल्यापासून इकडे येतात आणि सगळं पूर्ण आपला परिसर स्वच्छ करण्याचं काम करतात. सफाई कामगार आहेत, पण त्यांना आपण तोच सन्मान दिला पाहिजे. त्यांच्या ज्या जरूरत त्यांची जी आहेत, तुम्ही म्हणताय की त्यांना शौचालयाची व्यवस्था नाही आहे, आम्ही नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मी इथं पत्र देणारच आहे, अगोदरही दिलेलं आहे की यांना जिथे कुठे आपल्याला सरकारी जागा उपलब्ध आहेत तिथे त्यांच्यासाठी शौचालय बांधण्यात यावे अशी मागणी करण्यात येणार आहे. आणखी त्यांना आम्ही सांगितलेलं आहे तुम्हाला काही गरज लागली तर तुम्ही आम्हाला भेटा, आम्हाला तुमच्या काही समस्या असतील तर त्या सांगा, आम्ही त्या
सरकारपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करू आणि पालिकेतर्फे ज्या काही सुविधा आपल्याला देता येतील त्या आम्ही त्यांना पोहोचवू. आज आम्ही हा सन्मान त्यांचा खास कारण त्यांनी आपलं आरोग्य धोक्यात घालून ते आपल्या शहराची चांगली स्वच्छता ठेवत आहेत, म्हणून त्यांना खास करून हा सन्मान देतो आहोत. त्यांच्या आरोग्याची खेळून ते आमच्या आरोग्य सांभाळण्याचं काम करत आहेत आणि स्वतःचं घर सांभाळून सकाळी लवकर उठून इथे येऊन स्वच्छता करतात आणि पुन्हा घरी जाऊन कामं करतात. तर मला खूप त्यांचा अभिमान वाटतो या महिलांचा. तुम्ही पाहता या महिला किती एकदम शांत आणि सभ्य महिला, मला खूप त्यांच्याकडे बघूनही खूप आदर वाटतो त्यांचा. त्यासाठी हा आमच्याकडून एक छोटासा सन्मान आहे, बाकी काही नाही. त्यांचं